जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती 2022-23 मध्ये आपण एक अपडेट घेऊन आलेलो आहे आणि ती खूप महत्त्वाची अपडेट आहे। ती अपडेट आहे मुंबई शहर आणि इतर घटकांसाठी। ठीक आहे, मुंबई शहरची अपडेट सुद्धा ही आणि इतर घटकांसाठी सुद्धा आहे। ती कशी तर पहा, पोलीस भरतीत 3924 पदांसाठी 3.25 लाख महिलांचे अर्ज, म्हणजे ज्या महिलांसाठी जागा राखीव आहे किती आहे 3924 असे यांनी दिलेले आहे। त्यामध्ये 3.25 लाख अर्ज आलेले आहे। ठीक आहे, म्हणजे राज्यात महिला पोलीस भरतीसाठी यावेळी 3924 पदांसाठी 3.25 लाखाहून अधिक महिलांचे अर्ज आले आहे। त्यामध्ये बघा, अर्ज केलेल्या एकूण महिला उमेदवारांपैकी 1 लाखाहून अधिक 3 लाखापैकी 1 लाखाहून अधिक महिलांनी पदवी अथवा त्याहून अधिक शिक्षण घेतले आहे। त्यात MBA अभियांत्रिकी क्षेत्रातून शिक्षण घेतलेल्यांचा समावेश आहे। तर पहा काय म्हटलेलं आहे या अपडेटमध्ये, एकूण किती कॉम्पिटिशन आहे महिलांसाठी, खास करून मुंबईसाठी बघा, कारण की मुंबईची आता लेखी बाकी आहे, कट ऑफ बाकी आहे। तर पहा, अधिक महिलांचे अर्ज केले आहेत, त्यापैकी 1 लाखाहून अधिक महिला उमेदवार उच्च शिक्षित आहेत। मुंबईला सर्वाधिक पसंती असून 1 लाखाहून अधिक महिलांनी मुंबई पोलीस दलातील भरतीसाठी अर्ज केले आहेत। राज्य पोलीस दलातील 17,471 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे। त्यासाठी 16,88,785 अर्ज प्राप्त झाले आहेत। राज्यातील पोलीस शिपाई व चालकांच्या एकूण पदांपैकी 30% पदे महिलांसाठी आरक्षित आहेत। राज्यभरात एकूण 3,924 पदे महिलांसाठी उपलब्ध आहे। 30% किती महिलांसाठी जागा दिलेली आहे तर 3,924 आहेत। या पदांसाठी 2,78,824 महिला उमेदवारांनी अर्ज केले आहेत। ठीक आहे, तर म्हणजेच प्रत्येक पदासाठी किमान 71 महिला उमेदवारांमध्ये स्पर्धा आहे, म्हणजे एका जागेसाठी 71 महिलांचे कॉम्पिटिशन आहे। ठीक आहे, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राज्यात सर्वाधिक पसंती मुंबई विभागाला आहे, कारण की मुंबईत जागासुद्धा चांगली आहे। मुंबईत 1257 पदापैकी मैदानी परीक्षा सुरू आहे। त्यासाठी सुमारे 1,10,000 महिला उमेदवारांनी अर्ज केले आहेत। 2-3 ठिकाणी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची संख्या अधिक आहे। त्यात अनेकांनी मुंबईला पहिली पसंती दिल्यामुळे तुलनेने येथे अधिक अर्ज आले आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले। पोलीस भरती प्रक्रियेसाठी राज्यातील 66 केंद्रापैकी 22 केंद्रामध्ये लेखी परीक्षा घेण्यात आली आहे। पावसामुळे मुंबईमध्ये वेळेवर मैदान उपलब्ध न झाल्यामुळे अद्याप मैदानी परीक्षेची प्रक्रिया सुरू आहे। त्यामुळे ती सध्या 3 ठिकाणी सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले। आणि अर्ज बघा कशा प्रकारे आलेले आहे तर पहा, एकूण अर्ज जे आहे ते 16,88,785 आहे। अर्जापैकी 2,78,829 महिला आहे अर्जदार आहेत। त्यापैकी बघा, पोलीस शिपाई पदासाठी रिक्त पदे 9,595 अर्ज बघा किती आहे तर 7,82,796 इतके अर्ज आहे पोलीस शिपाईसाठी। महिला अर्जदार बघा 1,71,761 इतके आहे। चालक रिक्त पदे बघा 1,686 आहे। एकूण अर्ज बघा 1,83,070 आणि महिला अर्जदार बघा 15,609। त्यानंतर बघा, कारागृहासाठी रिक्त पदे आहे 1,800। एकूण अर्ज आहे 3,61,483। महिला अर्जदार बघा 85,803। म्हणजे बघा, यावर्षी महिलांनी सुद्धा चांगल्या प्रकारे पोलीस भरतीकडे प्रतिसाद दिलेला आहे आणि महिलांनी चांगल्या प्रकारे अर्ज केलेले आहेत। यामध्ये चालकसाठी सुद्धा महिलांनी चांगल्या प्रकारे अर्ज केलेले आहे, बघू शकता 15,609 इतके अर्ज केलेले आहे। आणि यावर्षी मुंबईमध्ये कमी जागा असल्यामुळे बाकी घटकामध्ये विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे फॉर्म भरलेले आहे, महिलांनी सुद्धा भरलेले होते। तर मुंबई आता सगळ्यांचं जे लक्ष केंद्रित केलेलं आहे ते आहे मुंबई, कारण की मुंबई आता सर्वांचं लक्ष आहे की इथे किती कट ऑफ जाईल आणि यामध्ये किती
फायनल मेरिट जाईल, ग्राउंडचा किती कट ऑफ जाईल यावर आपला व्हिडिओ लवकरच येईल. तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंत.